नमस्कार भावांनो. तर आज आपली गाडी भरली जोगेश्वरी मुंबईसाठी. तर भावांनो, कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय यश आणि प्रगती मिळत नाही असं म्हणतात. पण मित्र हो, 15-20 वर्ष मेहनत करतोय, पण यश काय कधी भेटलाच नाही आणि प्रगतीला आता घोडाच लागलाय. सकाळी 5:30-6 वाजता जोगेश्वरला पोचलो, गाडी खाली केली आणि 10 वाजता दादरच्या दिशेने निघालो. हा बघा कशेडी बोगदा भावांनो, काय विषयच नाही भावांनो, एक नंबर बोगदा केला आहे. 2-4 ठिकाणी या बोगद्यात पाणी ठिबकतं आहे. मला वाटतं ते लिकेज असेल, पण भावांनो एक नंबर रस्ता झालेला आहे, बोगदा एक नंबर. तर दादरवरून निघालो बरोबर 2 वाजता अटल सेतू मार्गे. डायरेक्ट पनवेलला बाहेर पडतो हा रस्ता. तर भावांनो, गाडी भरेपर्यंत 2 वाजले होते आणि आम्हाला खूपच कंटाळा आला होता. तरी पण हा अटल सेतू जेव्हा चालू झाला आणि त्या रस्त्याला जेव्हा आम्ही लागलो तेव्हा थोडासा ट्रेस गेला. बघता रात्र झाली भावांनो. गाडी चालवून मला कंटाळा नाही आला, पण ह्या माझ्या 2 भावांना खूपच कंटाळा आला. तसे त्यांनी थोडंसं झोपायचा प्रयत्न केला, बरंच डुलक्या खाल्ल्या. म्हटलं भावांनो, ह्या दोघांना काही काम नाही, जरा विश्रांती घेऊ देत, आपण गाडी चालवत राहूया. बघता पोलादपूर आलं, कशेडी घाट लागला. एक नंबर घाट केलाय भावांनो, तुम्ही पाहू शकता. हा पोलादपूरचा ब्रिज, इथून पुढे घाट लागतो. एक नंबर घाट केलाय भावांनो, तुम्ही बघू शकता. हा बघा रस्ता एक नंबर केलाय भावांनो. परतीचा प्रवास करत असता भावांनो, पुन्हा एकदा कशेडी घाटातला बोगदा आला. किती सुंदर काम केलेलं आहे बघा, एक नंबर बोगदा केलेला आहे. भावांनो, बोगद्यातून जात असता माझ्या दोन्ही भावांना जाग आली. म्हणतात कुठेतरी चहा प्यायला पाहिजे. हे बघा, तशी जाग आली यांना, पाहू शकता तुम्ही. आता ह्यांना फ्रेश व्हायला पाहिजे, चहा कुठेतरी भेटते का बघूया. तर भावांनो, फायनली आम्ही आलो आहे खेडच्या टोल नाक्यात. बाजूलाच एक चहा टपरी आहे, तिथे चहा भेटते काय बघतोय. भावा, ही बघा चहाची टपरी. विजयदादा तिथे चहा पितोय. सुयोगला चहा प्यायची होती, पण सुयोग काय चहा प्यायला उतरलाच नाही. खूपच कंटाळा आलेला दिसतोय त्याला. तर भावांनो, तिथून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.